म्हणा नातू आहे म्हणे लपडान बाई पोर आहे म्हणा चक्का सालान पोर आहे त्याला कुवायले मन काकूने जीत बहिणी नानाने टिकरीने पोर येते म्हणे मोठी आजी आहे तिला म्हणा लपडा होता नाचायला गेले ती आई विठ्ठल राणी पोरे म्हणे म्हणे मोठी चुलती आहे म्हणा मोठा चुलता आहे बरं सौभाग्यवती अष्टपुत्र सगळाच ना पाया पडणे मन बायको पण कोणीच आशीर्वाद दिला नाही औषा सोडता का काय म्हणा आशीर्वाद दिलाय ना सौभाग्यवती अष्टपुत्र भव तुझा पती लवकर जावा आणि तू झटपट माझ्या हाती काका काही आशीर्वाद देऊ नको जाऊ बहिणा येणार तू मसन काय मग गौऱ्या घ्यात पहिले मी मरायला पाहिजे की त्यानं हात पापी व्हायला पाहिजे मी काय म्हण राहिलो आपलं लग्न विगे भाऊ पण तीन पाया पडाय घ्यात पण तुला एक गोष्ट सांगाण राहिली तुला एक बायको आहे मला एक सवत आहे नाही हा उलट आहे ना ते हा तुला एक सवत आहे मला एक बायको आहे लढू नको खबर रडे नाही हो येडी तिला काही पोरे सोरे होतात नाही ना मग तुला पोरेस साठी करे म्हणे मग यसनासाठी येस ना अंगेला देसन गाडी तर मग गाडी नाही जात तो यसनासाठी नाही आपले पोरे सोरे मग मी काय म्हणा नो ती मोठी ना स्वभाव चांगला नाहीये आपण दोन्ही जाऊ तीन पाय पडले पाय धरतात ती शांत होई जाय तीन पाय पडले होत आपण सांग वडील झाडीर लोक त्यासना पाय पडतात मायना पाय पडतो मायना काबर पाय पडतात तिला उपकार राहतात काय उपकार राहतात काय सांगू बहिणी कसं एवढं सोंग पडे झालं म्हणणं ती 9 महिना 9 दिवस पोट नवज वाग त्या मायना उपकार राहत माय 9 महिना 9 दिवस वज वागस कितलं वज वागस 1 किलो 2 किलो जास्तीत जास्त 3 किलो माय जर 3 किलो माय इतला उपकार शेत नाही ना तर मला सांगितला वरी जाय तुम्हाला 75 किलो न वज वागे राहिलं तुम्ही कितला उपकार माय माय काय देव माने मी टाइम देखो नाही सोंग काढले माय फिरा जाओ आशीर्वाद